मेथी दाण्याचा एक असा खास नुसका ज्याने माझ्या केसांना खांद्यापासून ते पायापर्यंत लांबदाट केले आहे. माझ्या रफ केसांना याने रेशमसारखे मुलायम केले आहे. विश्वास नाही होत आहे तर तुम्ही स्वतः बघा. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल या रेमेडीचा वापर करण्यासाठी. ही मेथी दाण्याची रेमेडी केस गळती थांबवण्यासाठी 100% काम करते आपल्या केसांवरती. हे चॅलेंज मी करते तुम्हाला, कारण की या रेमेडीने माझी केस गळती तुरंत थांबवून 5 दिवसात केसांच्या लांबीला बूस्ट केले आहे. जर तुमची केस गळती जास्तीच प्रमाणात आहे तर ही रेमेडी बेस्ट सोल्युशन आहे तुमच्यासाठी. मला माहीत आहे तुम्ही याला वापरताच तुमची केस गळती तुरंत स्टॉप होणार आणि केसांची लांबीसुद्धा बूस्ट होणार, ही गॅरंटी आहे. म्हणून तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून व्हॉट्सअपवरती 10 लोकांना शेअर करून ठेवा. या रेमेडीने तुम्हाला 5 दिवसात रिझल्ट दिसणार. हे पाहून तुम्ही ही व्हिडिओ नक्की शोधाल कमेंट करण्यासाठी की खरंच माझ्या केसांवर जादू केली आहे या मेथी दाण्यांनी. म्हणून म्हणते व्हिडिओला आत्ताच लाईक करून शेअर करून ठेवल्यानंतर तुम्हाला सोपं जाईल ही कमेंट टाकण्यासाठी. आणि तुम्हालाही लांब केस आवडत असतील आणि तुमच्या केसांची गळती किती प्रमाणामध्ये झालेली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगाल. केस खूपच गळतात, अजिबातच वाढत नाही. खूप वर्षापासून केसांची लांबी एकाच जागेवरती अडकलेली आहे. अशामध्ये नेमका कोणता उपाय करावा? आपल्या केसांवर असे सतत मनामध्ये प्रश्न येत असतील तर थांबा आणि हा उपाय करा. मेथी दाण्याचा एक जादुई उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे. या उपायाने माझ्या केसांना मी फक्त 5 दिवसामध्ये पायापर्यंत लांबदाट केले आहे. विश्वास नाही होत आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा, कारण की मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कसे मी माझ्या केसांना फक्त 5 दिवसामध्ये लांब केले आहे. मीच नाही तर माझ्या काही यूट्यूबर्सनी सुद्धा याचा वापर केला आहे आणि आत्ता त्यांचे केस तुम्ही बघू शकता. फक्त मेथी दाण्याचा हा एक जादुई उपाय माझ्या सांगण्यावरून वापरला. यांच्या डोक्यावर टक्कल पडले होते, तिथे पण केस आले व त्यांच्या केसांची लेंथ बूस्ट झाली आहे. हेअर लेंथ इतकी वेगाने होत आहे की त्यांनी आपली बॅक फोटोज मला पाठवले आहे. तुमच्या पण केसांवर असाच फायदा दिसणार जर तुम्हालाही तुमच्या केसांची लांबी फक्त 5 दिवसात वाढवायची असेल तर. ही रेमेडी फक्त तुमच्यासाठीच आहे. जितक्या पण छोट्या मुली आहे ना, त्यांना कोणतीही रेमेडी वापरणे खूप अवघड असते, कारण की पॅरेंट्स लोक अलाऊ नाही करत. पण ही रेमेडी 100% इफेक्टिव्ह आहे आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे. याला कोणत्या पण वयाचे लोक लावू शकते. तर ही रेमेडी खूप जास्ती फायद्याची आहे आपल्या केसांसाठी. तर तुम्हाला या रेमेडीला अगोदर समजून घ्यायचे आहे की कसे बनवायचे आहे, कसे लावायचे आहे, कोणत्या वस्तूवर लक्ष द्यायचे आहे. तेव्हाच जाऊन तुम्हाला तुमच्या केसांची लेंथ फक्त 5 दिवसामध्ये बूस्ट झालेली दिसणार. आणि ज्या पण वस्तूबद्दल मी सांगणार आहे त्याला अगोदर चांगल्याने समजून घ्या, कारण की याने माझ्या केसांवर जो परिणाम दाखवला आहे ना, किंवा माझ्या यूट्यूबर्स लोकांना जो ॲज इट परिणाम दाखवला आहे तसाच बेस्ट परिणाम मला तुमच्या केसांवर बघायचा आहे. तेव्हाच मी तुमच्या पण केसांची बॅक फोटोज नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू शकणार. तर तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघायचे आहे, तेव्हाच परफेक्ट रेमेडी तयार करण्याची प्रोसिजर समजणार. रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला हवे आहे मेथी दाणा. हा जो मेथी दाणा आहे ना, हा आपल्या केसांना नॅचरली कंडिशनिंग करते, आपल्या केसांना काचासारखी चमक देते. तर इथे आपल्याला घ्यायचे आहे ही रेमेडी तयार करण्यासाठी फक्त 1 चम्मच मेथी दाणा आणि त्यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे. ते आहे 1 लिंबू. लिंबू तुम्ही हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं घेऊ शकता. माझ्याकडे हिरव्या रंगाचं होतं म्हणून मी हिरव्या रंगाचं घेतलं. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. तर या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे लिंबूचे चिप्स करून घ्यायचे आहे अगोदर. या प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. जर तुमच्या केसांची लेंथ खूप कमी असेल, अजिबातच वाढत नसेल तर तुम्ही मेथी दाणा 1 चम्मचच्या ऐवजी 2 चम्मच घ्याल आणि लिंबू
एकच्या ऐवजी 2 घ्याल. नंतर आपल्याला हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास फिल्टर वॉटर ॲड करायची आहे. आता आपल्याला या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला गॅसवरती ठेवून पकू द्यायचे आहे. 3 ते 4 मिनिट या दोन्ही इन्ग्रेडियंट्सची उकळी काढून घ्यायची आहे. जो काही कस आहे यामधला जे काही गुणधर्म आहेत, जे काही पोषक मिनरल्स आहेत ते आपल्याला मिळणार आपल्या केसांसाठी. ही रेमेडी तयार करण्यासाठी फक्त चमचाभर मेथी दाण्याची गरज पडणार आहे आपल्याला. तर खूप साऱ्या मेथी दाण्याची काही गरज पण नाही आहे. हा जो मेथी दाणा आहे हा मी माझ्या किचनमध्ये आणूनच ठेवते, कारण की याचे फायदे खूप आहे आपल्या केसवाढीसाठी. कारण की यामध्ये आहे अमिनो ॲसिड व निकोटिनिक ॲसिड, जे आपल्या केसांना खूप जास्ती लांब करते. केसांची फास्ट ग्रोथ होण्यासाठी मेथी दाणा रामबाण इन्ग्रेडियंट्स मानल्या जाते. ज्यांचे केस अजिबातच वाढत नाही त्यांच्या केसांच्या लांबीला हे बूस्ट करते. तर तुम्ही तिसरे इन्ग्रेडियंट्स बघू शकता. यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे. फक्त आपल्याला चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे. हळदमध्ये असते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, जे आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करते आणि हेल्दी बनवते. तर इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपण छान याला उकळी काढून घेतलेलं आहे, चांगलं पकवून घेतलेलं आहे. जे काही पोषक तत्व आहे आपल्या केसांसाठी फायद्याचे ते याच्यामध्ये पूर्ण उतरलेले आहे. आणि आता आपल्याला एका भांड्यामध्ये याला गाळून घ्यायचं आहे आणि अगोदर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला या मिश्रणला, या वॉटरला. गाळल्यानंतर बघू शकता हे काही वेस्टेड आहे, हे आपण आपल्या घरच्या झाडाच्या कुंडीमध्ये पण टाकू शकतो फेकण्याऐवजी. झाडाची मुळं पण छान राहतात त्याने. तर इथे बघू शकता आता आपल्याला जे टोनर हवं होतं आपल्या केसांसाठी, जादुई वॉटर हवं होतं, ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, तेव्हाच आपल्याला जाऊन परफेक्ट रिझल्ट मिळते आपल्या केसांसाठी. आपल्या केसांची वाढ फक्त 5 दिवसामध्ये होते. आपले केस लांब सडक घनदाट होते. यामध्ये आपल्याला शेवटले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे, ते आहे गुलाबजल. गुलाबजल आपल्याला यामध्ये 2 चम्मच घालायचे आहे या वॉटरमध्ये. तर बघू शकता मी इथे गुलाबजल टाकत आहे. तुम्ही म्हणतही असाल गुलाबजल तर आपल्या स्किनसाठी वापरल्या जाते, आपली त्वचा टवटवीत दिसण्यासाठी वापरल्या जाते. पण तुम्हाला माहिती आहे का केसांसाठी सुद्धा याचे तेवढेच फायदे आहे. तर यामध्ये मी 2 चम्मच गुलाबजल ॲड केलेले आहे. गुलाबजलमध्ये असते सायट्रिक ॲसिड, जे आपल्या केसांना केराटिन करून केस गळतीला मेंटेन करते, आपल्या केसांच्या लेंथ लेअरला मिनिमाइज करते व आपल्या केसांना दाट करते. यामध्ये आपण निंबूचा पण वापर केला आहे. ही रेमेडी आपल्या केसांवरती खूप जास्ती फायदा देणार आहे. तुम्हाला माहीत आहे का उन्हाळा स्टार्ट झाला आहे, त्यामुळे आपली टाळू जास्ती गरम होते. अशामध्ये निंबू आपल्या टाळूला थंडावा देणार. गरमीमुळे आपल्या स्कॅल्पवरती इचिंग होते, खाज सुटते, हे त्याला सुद्धा हटवणार आणि आपल्या टाळूला स्वच्छ करणार व केस गळतीला थांबून आपल्या केसांना दाट करणार. मेथी दाणा, निंबू, हळद आणि गुलाबजल या 4 गोष्टीला एकत्रित केल्यानंतर जे आपल्या केसांवरती फायदा होतो ना, त्याचे मॅजिक बघून तुम्हीच शॉक व्हाल. तर ही रेमेडी तयार आहे आता आपल्या केसांवरती लावण्यासाठी. तर आता याला लावायचे कसे तर सांगते तुम्हाला. सकाळी आंघोळीच्या अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करून ठेवा. अर्धा तास आपल्या केसांवरती लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पूचा वापर करून आपले हेअर वॉश करा. माझ्या केसांसारखीच तुमच्या पण केसांची लांबी खांद्यापासून ते पायापर्यंत होणार. माझ्या केसांसारखे तुमचे पण केस लांब, दाट व सिल्की होणार. आणि या रेमेडीची सगळ्यात खास गोष्ट तर ही आहे, ही कोणत्याही वयाच्या लोकांना चालते, लहान्यापासून ते मोठ्यांपर्यंत. म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही भारतातल्या कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.